पूजा, ऑफिसची कामं ऑफिस मध्ये करत जा ना, घरात कशाला आणतोस कटकट कटकट? घरातली कामं कधी करणार मग? अहो ताई, म्या कशासाठी हाय? म्या करते घरातली कामं. मला ना कंटाळा आलाय मशीनच्या आवाजाचा. अगं घरात येऊन जरा बायकोला कुठे बाहेर फिरायला न्यावं तर ते नाही. बाकीचे नवरे बघ जरा. शोभा, पण ही बुटीकची कामं पटापट केली की जरा बोनस मिळतो ना. माझा पगार तसाही कमी आहे, त्यामुळे आपल्याच संसाराला मदत होते. इतके वर्ष त्या बुटीक मध्ये काम करतोस, तुझा पगार का नाही वाढला रे? का नाही बोलत तुझ्या बॉसशी? पण शोभा, असं कसं बोलणार डायरेक्ट? अरे बोलता येत नाही ना, मग निदान दुसरी नोकरी तरी शोध. पण शोभा, दुसरी नोकरी मिळणं एवढं सोपं नाहीये ना. आणि कशावरून त्या नोकरीत याच्यापेक्षा जास्त पगार मिळेल? प्रयत्न तर कर. आधीच काय हार मानतोस तू? जाऊ दे वेगळा कुठला. अगं पण तुझ्यासारख्या माणसाला कोण देणार दुसरी नोकरी? नोकरी मिळणं एवढं सोपं नाहीये शोभा. का सोपं नाहीये? सहज शक्य आहे. तुला जमत नाही ना ते सांग. शोभाताई, तुम्ही मालकांच्या जागी असताना तर तुम्हाला सहज नोकरी मिळाली असती. तुम्ही नोकरी का करत नाही? मी नोकरी नाही नाही, ते मागच्या वेळेला ड्रेस डिझायनिंगचं काम केलं होतं, आठवतंय ना? अहो आता एखादी गोष्ट जमलं नाही म्हणून काय झालं? म्हणून काय हार मानायची की काय? तुम्ही एक काम करा, तुम्ही नोकरी शोधा, मला घर सांभाळते. हा, ते तुम्ही काय तुम्ही ना ते आधुनिक आहात ना? नाही नाही, मी सहज म्हणाले ग, नोकरी वगैरे मला नाही जमणार. आता सहज म्हणाले म्हणून काय झालं? प्रयत्न तर करून बघा. ज्या बायका नोकरी करतात ना, त्यांची घरी काय समाजात दिवट असते. समजे त्यांना रिस्पेक्ट देतात, ते स्वतःचा खर्च स्वतः करू शकतात. आणि आता लय बायका आहेत जे नोकरी करतात आणि नवरा घर सांभाळतो. मोन्या, मी आजपासून नोकरी शोधणार. आता कसं? अगं शोभा, पण मी काही ऐकणार नाही. मला तुझ्यापेक्षा चांगली नोकरी मिळाली तर तू घरी बसायचं. आणि तुला नोकरी करायची आहे, घरात बसून काम कर. अगं पण शोभा, ऐक माझं. मी काही ऐकणार नाही. मी नोकरी करणार म्हणजे करणार. चल मानो. वय अहो शोभाताईंना वाटतं ना नोकरी मिळणं लय सोपं आहे. बघू ना आता. अहो पण कशाला जाव? ऐक, यात पण असतील काय नोकऱ्या. कर कर काय करते एवढे सगळ्या पेपरांमध्ये बघूया ना आपण. काय करताय? सगळे पेपर घेऊन कुठे चाललात? काय झालं? तुला काय करायचंय? सांगा ना, कुठे घेऊन चालला तेवढे पेपर? रद्दीत विकायला चाललाय की काय? बोला ना. सांगा बहिणी. शोभाताई, तुम्ही यांना सांगूनच टाका. या बायका तुमच्या शौर्य कथा ऐकून ना भारावून जातील. तुमच्या पावलांवर पाऊल ठेवून तुमच्या माग माग येतील. मग चाळीतल्या समध्या बायकांमध्ये क्रांती होईल. तुम्ही नवा इतिहास लिहाल. चाळीच्या इतिहासामध्ये तुमचं नाव घेतलं जाईल. क्रांती ज्योत शोभा म्हात्रे. मी नोकरी शोधते. तुम्ही नोकरी शोधताय ते किती दिवस दादांवर भार म्हणून राहणार नाही का? शोभाताई, तुम्ही खचून जाऊ नका. प्रवाहाच्या विरुद्ध जो पोहतो ना, त्याच्यावर समदेच हसतात आणि मग नंतर त्याचीच पूजा करतात. नाही तुम्हाला नोकरी मिळवून दाखवली ना तर नाव नाही सांगणार. शोभा म्हात्रे. लागला लागला. ताई नीट बोला. हॅलो, नमस्कार. मी शोभा म्हात्रे बोलते. तुम्ही जाहिरात दिली होती तुमच्या कंपनीसाठी स्टाफ पाहिजे म्हणून. नाही,
याआधी कधी काम नाही केलं, पण तुम्ही शिकवलं तर मी करेन. नाही, त्यांना कोणीतरी अनुभवीच पाहिजे. तुम्ही दुसरा नंबर ट्राय करा. हा हा, येतं ना, मराठी येतं मला. हो, इंग्रजी. यस यस. शोभा, नाही चालणार. अहो पण तुम्ही सांगितलेलं मी कर. हॅलो, काय माणसं आहे ती? एक नोकरी देत नाही. एक संधी तर मिळाली पाहिजे ना. शोभा, हे शोभा, मी मी काय म्हणतो शोभा, शोभा ऐक ना, हे इंटरव्ह्यू वगैरे कशाच्या भानगडीत कशाला पडतेस? नोकरी करणं जमणार आहे का तुला? पुन्हा हे प्रवासाची दगदग वगैरे होईल, जाण्या येण्याचा त्रास होईल. तुला सवय नाहीये ना या सगळ्याची. तू माझं डोकं खाऊ नकोस हा. मला कमी लेखतोस तू. नाही. होणे एकदा कमी ठरवलं ना काही करायचं तर मी करणार म्हणजे करणार. तर कर कर. मी नोकरी करणार म्हणजे करणार. शोभाताई, तुम्ही हार मानू नका. तुम्हाला नोकरी नक्की लागल. मी हार मानणारच नाहीये. एक संधी मिळू दे ग मला. दाखवते या मोहन्याला मी काय करू शकते आणि काय नाही. कोण आहे? तुम्ही आमच्या दुसऱ्या कंपनीमध्ये नोकरीसाठी फोन केलेला. तुम्हाला नोकरीची गरज आहे असं कळलं. हा हा हा. आमच्या कंपनीत काही जागा खाली आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आमच्या कंपनीत काम करू शकता. हा हा हा. तर कधीपासून येऊ कामावर? त्याआधी तुम्हाला एक इंटरव्ह्यू द्यावा लागेल. हा चालेल ना, चालेल. उद्या आमच्या ऑफिसमधून एक मॅडम तुमच्या घरी इंटरव्ह्यू घ्यायला येते. तुमचा पत्ता तेवढा मेसेज करा तुम्ही. करते करते, लगेच करते. हा हा. शोभाताई, काय झालं? अगं देवाने ऐकलं माझं. एका कंपनीचा फोन आला होता इंटरव्ह्यू साठी. कुणीतरी घरी येणार आहे म्हणाले. मी तुम्हाला म्हणाले होते ना हार मानू नका म्हणून. मानू, आता नोकरी मिळते की नाही बघ. हा, पण शोभा, हे शोभा, इंटरव्ह्यू घ्यायला ते घरी काय येतील? काहीतरी गडबड आहे नक्की. तू ना अडाणी आहेस, अडाणी. आजच्या जगात काय चाललंय तुला काहीच माहित नाहीये. अरे ते वर्क फ्रॉम होम आहे ना, म्हणून घरी येऊन इंटरव्ह्यू घेणार. ताई ते वर्क फ्रॉम होम म्हणजे घरी राहायचं आणि काम करायचं, म्हणून घरी येऊन इंटरव्ह्यू. अच्छा. ते इंटरव्ह्यू मध्ये काय विचारणार आहे? पण मी काय म्हणतो शोभा, तू आजपर्यंत कधी इंटरव्ह्यू दिला नाहीयेस. म्हणून काय झालं? आता आपण प्रॅक्टिस करू. एक काम करा, तुम्ही दोघं जण माझी प्रॅक्टिस घ्या. हा हा चालेल. मला चला बाहेर. बाहेर कशाला? ते आम्ही यात येऊ मग बसणार मग इंटरव्ह्यू. हा तसं तसं. चल जा, बाहेर जा, बाहेर जा. बाहेर जा, बाहेर जा. मला चला. लवकर लवकर लवकर. हा हा. सुरू करूया. थांब थांब. शोभाताई, रेडी का? हा हा, रेडी रेडी. शोभा, आम्ही येऊ आतमध्ये. कोण या? काय चाललंय तुझं? इंटरव्ह्यू घ्यायला आलेला माणूस असं विचारतो का? मूर्ख. माय ते टॉक टॉक करायचं. शोभाताई, नॉक नॉक. हा हा, तेच ते नॉक नॉक करायचं. काय करशील? नॉक हा नॉक परत. हा परत. नॉक 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 हा नॉक नॉक हा. नॉक नॉक नॉक. अरे ठोक ना. वेलकम टू माय होम. प्लीज कम, प्लीज कम, प्लीज. वेलकम टू माय होम. प्लीज कम. प्लीज कम, प्लीज कम. सिट सिट. हो पाणी. हो. अरे असं काय करतोस? अरे तू घेणार आहेस ना इंटरव्ह्यू, तू कसं जाशील पाणी आणायला? मी तुला विचारते, पाणी हवंय? नाही नको, आत्ता नको, नंतर पिन मी जाऊन. हा आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करायची का? हा हा. टेल मी हाऊ मच यू एज्युकेटेड? SSC completed. ए
एक विषय राहिला नाही SSC चा, असं नाही सांगणार. गप न मध्ये मध्ये बोल नको. पण इंटरव्ह्यू मध्ये खोटं नसतं बोलायचं, तुला टाळणं. काय माहिती तुला नाही कळलं. नेक्स्ट क्वेश्चन. तुम्ही या आधी कधी कंपनीमध्ये काम केलं आहे का? येस येस. नेक्स्ट क्वेश्चन. बापरे, कधी पण येतील ते, लवकर लवकर करा काम. अहो मालक, तुम्ही कशाला करताय? मी करते ना. नाही, राहू दे हो, दोघांनी केलं तर पटपट होतील ना कामं. शोभे आली ती इंटरवाली माणसं. इंटरव्ह्यू. हा तेच ते. नाही येतील. पाय हाव आय लुक. शोभे एक काम कर, माझ्या बरोबर ना मला समजेल अशाच भाषेत बोलत जा. आई तुझ्याशी मराठीत बोलले तर माझी प्रॅक्टिस कशी होणार? पण मला कळत नाही ना ते. हा शोभताई, ते इंटरव्ह्यू वाला ताई जाईपर्यंत ना तुम्ही इंग्लिश मध्येच बोला. तुमचं इंग्लिश लई छान आहे. हो ना. हा मग लेट सी. हा हाव आय लुक. म्हणजे अहो सासूबाई, शोभा विचारते मी कशी दिसते. हा लुक म्हणजे छान. छान दिसते. छान दिसते. डू फास्ट वर्क वर्क डू फास्ट. हो हा बरं शोभे. हा नको, मी तुला काय विचारायचं म्हणजे ना मला समजायला वेळ जाणार. ए भाने, ती माणसं किती वाजता येणार आहेत? मला काय माहिती, मी कुठे त्यांना बोलवलंय. हा? आई आई डोंट वरी, कमिंग कमिंग. हा शोभे, ती माणसं घरी येत नसतात. कोणतरी वेड्यात काढले तुला. मला वेड्यात काढले. आणि मी वेडी आहे. तुला कळतं का मला काय बोलतेस ती? प्रत्येक वेळा तू अशीच करते. तुम्ही कशाला मांडताय? तुम्ही नका ना मांडू. मला सांगा, ते इंटरव्ह्यू वाल्यांना काही खायला प्यायला आणायचं आहे का? देवा, साफसफाईच्या नादात विसरूनच हे सगळ्यांना तुझ्यामुळे झालं. मोन्या, तुला नाही का लक्षात आलं? अरे देवा, आता ते आल्यानंतर काय देऊ मी त्यांना? शोभताई, तुम्ही हार मारू नका, बॅग घेऊन येते. थांबा. हा कधी पण येतील ते. काय आलं वहिनी? काल कोणीतरी चॅलेंज घेतलं होतं नोकरी शोधते म्हणून. काय झालं त्याचं? हो ना, अगं असते काही काही ना सवय बढाया मारायची. जमत तर काही नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आता तोंड दाखवायला पण लाज वाटत असेल ना? एक्सक्यूज मी, मी शोभा म्हातारे इथेच राहतात का? मिस शोभा म्हातारे? म्हातारे नाही, म्हात्रे म्हात्रे. म्हात्रे म्हात्रे. मी तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला आली. हो प्लीज कम कम Yes. कम कम. प्लीज सीट प्लीज सीट. येस, थँक्यू. हा विचारा. एक पाणी. थँक्यू. हे कोण? माय हजबंड मोहन म्हात्रे. नाईस. आपण आता इंटरव्ह्यू सुरू करूया. हा इंटरव्ह्यू चालू असताना तुम्ही कोणाचीही मदत घेऊ शकता. ओके? हा हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर आम्ही ठरवू की तुम्हाला काय काम द्यायचं. ओके? मला सांगा, तुम्हाला कम्प्युटर येतो? कारण कम्प्युटर येणं खूप महत्वाचं आहे. नाही येत, पण त्याची काय गरज आहे? नाही शोभा, त्याची गरज आहे. कम्प्युटर येणं महत्वाचं आहे. मी शिकवीन तिला. तुम्हाला येतो? हो. मला सांगा, कंपनीमध्ये काम करण्यासाठी इंग्लिश येणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला इंग्लिश येतं? येस येस. ऍक्च्युली
शी कॅन स्पीक अ लिटल इंग्लिश बट आय विल टीच हर हाऊ टू स्पीक इंग्लिश. लव्हली. मला सांगा, तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे, पैसा की माणसं? पैसा. म्हणजे कसं आहे, ऍक्च्युली पैसा आणि माणसं दोन्ही महत्वाची आहे, पण एखादी कंपनी चालवायची असेल तर नुसता पैसा असून चालत नाही, माणसं सुद्धा पाहिजेत जी कंपनीच्या फायद्याचा विचार करतील. दॅट्स करेक्ट. तुमचा इंटरव्ह्यू संपलाय. हा? माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. म्हणजे मला नोकरी मिळाली? त्या अंजली माथुरेला ना ऐकवते बरोबर. शोभा. अम्मा, थांब, थांब. नो 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 नो, अजून नोकरी मिळाली नाहीये. 3-4 तासात तुम्हाला फोन करून कळवू. हा. मिस्टर मोहन म्हात्रे, इट वॉज नाईस मीटिंग यू. मी येते. थँक्यू. आजच जाऊन सगळं पर्स वगैरे घेते. सोबत हा. झाला इंटरव्ह्यू. मग ए तू कुठे गेलेली? मी नाश्ता आणायला गेले होते. मग एवढा वेळ लागतो? अहो इथे मिळालं नाही म्हणून मी स्टेशन जवळ गेले होते. एवढाच प्रॉब्लेम आहे तर तुम्ही जायचं ना. हा, मी जायचं. मी जायचं म्हणजे काय? असं काय बोलतात? मला नाही यांचं कंटाळा. मी नोकरी सोडून चालले. मानो इथे थांब इथे. हे बघ, आता मी नोकरीला जाणार तेव्हा सगळ्या घराची जबाबदारी तुझ्यावर असणार आहे, लक्षात ठेव. तुम्हाला नोकरी मिळाली? म्हणजे फोन करून कळवणार आहेत ते. हा. अरे मोन्या, मला खात्री आहे माझ्या लेकीलाच मिळणार नोकरी. हा, आणि उद्यापासून माझी शोभा कामाला पण जाणार आहे. शोभाताई, त्यांचा फोन तर येऊ दे. अगं येऊ दे का, येणारच आहे. नोकरी लागली म्हणून समज तू. नाहीतरी हा मोन्या म्हणत होता ना, नोकरी मिळणं काही सोपं नसतं. काय मोन्या, मिळाली की नाही नोकरी? हा. ताई, मी काय म्हणते, तुम्ही फोन करून बघा ना. करू दे ना फोन. हा. शोभे फोन लाव. हा हा फोन. हा. हा. हॅलो, मी शोभा म्हात्रे बोलते. हा माहित आहे, मोहन म्हात्रेच्या पत्नी ना? हा हा. म्हणजे आज रिझल्ट लागणार होता ना. काय लागला माझा रिझल्ट? फेल झालात तुम्ही. काय? अशी कशी फेल झाले मी? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर दिली होती. हो, पण आपल्या नवऱ्याची मदत घेऊन ना. तुम्हाला स्वतःला काही झालं नाही. तसं असेल तर मग आम्ही तुमच्या नवऱ्यालाच कामावर ठेवू ना. त्याला सगळ्या गोष्टी माहित आहे, हुशार आहे. मुळात त्यांना कुठल्याही कामाची लाज वाटत नाही, हे महत्वाचं जे आमच्या मॅडमनी पाहिलंय. हे बघा, तुम्ही फसवलंय मला. तुम्हीच म्हणाला होतात की मी कोणाची तरी मदत घेऊ शकते म्हणून. तोच तर प्रॉब्लेम आहे. मॅडम, तुम्हाला काहीही येत नाही. आणि बघा, नोकरी मिळणं ना आता या जगात ना सोपं नाहीये. तुम्हाला हे नाही जमणार मॅडम, सोडून द्या विषय. काय झालं? आई, तो म्हणाला मला काहीच येत नाही. तुम्हाला कामाची आसच नाही, बोलण्याची वागण्याची पद्धत नाही. मी खूप उद्धट आहे. तुम्ही कधीच काम करू शकत नाही. मला काहीच येत नाही असं म्हणून फोन कट केला. शोभे, तू नको काळजी करू. हा, त्या एकाच नोकरीला काय टिक्का लावलाय का? आपण दुसरी बघूया ना नोकरी. हा, ए त्यावेळी इकडे खायचं. शोभा, मोन्या, तू म्हणत होता तेच बरोबर आहे. नोकरी मिळवणं इतकं सोपं नाहीये.